नमस्कार. आज आपण एका अशा महान ऐतिहासिक व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्या एका खास पैलूवर फारसं बोललं जात नाही. चला तर मग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनाची आणि त्यांच्या लोककल्याणकारी राज्याची रचना नेमकी कशी होती, हे सविस्तरपणे समजून घेऊया. शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? एक महान योद्धा, बरोबर? पण त्या योद्ध्याच्या मागे एक जबरदस्त दूरदृष्टी असलेला एक अत्यंत कुशल प्रशासकही होता. त्यांनी फक्त लढायाच नाही जिंकल्या, तर एक असं स्वराज्य उभं केलं ज्याचा मूळ पायाच होता लोकांचं सुख आणि त्यांचं समाधान. तर मग महाराजांच्या स्वराज्याच्या या आराखड्याचे काही महत्त्वाचे भाग आपण पाहणार आहोत. सरकार कसं चालवलं जायचं, त्यांची पर्यावरण नीती काय होती, अर्थव्यवस्था लोकाभिमुख कशी होती आणि त्यांची सहिष्णुतेची धोरणं काय होती, या सगळ्यांमधून स्वराज्याचा मूळ आराखडा कसा तयार झाला ते बघूया. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. स्वराज्याचं हे इंजिन म्हणजे हे सरकार नक्की चालायचं तरी कसं? महाराजांनी जी प्रशासकीय रचना तयार केली होती ती होती तरी कशी, ते पाहू. 8 हा आकडा खूप महत्वाचा आहे. खरं तर हाच आकडा महाराजांच्या संपूर्ण प्रशासनाचा केंद्रबिंदू होता. पण कसा? तर हे होतं त्याचं उत्तर, महाराजांचं अष्टप्रधान मंडळ. सोप्या भाषेत सांगायचं तर आजच्या काळात जसं कॅबिनेट असतं ना, अगदी तसंच. यात 8 मंत्री होते आणि प्रत्येकाची जबाबदारी अगदी ठरलेली होती. पेशव्यांपासून ते अमात्यांपर्यंत. कोणी राज्याचा कारभार बघायचा, कोणी जमाखर्च सांभाळायचा, तर कोणी न्यायव्यवस्थेकडे लक्ष द्यायचं. म्हणजे काय, तर कामाची इतकी अचूक विभागणी होती की कारभार एकदम कार्यक्षम आणि प्रभावीपणे चालायचा. आता आपण एक अशा विषयाकडे वळूया जो आजच्या काळात खूप महत्त्वाचा मानला जातो, पण महाराजांनी त्याची पायाभरणी कित्येक शतकांपूर्वीच केली होती. आणि तो विषय आहे त्यांची पर्यावरण आणि जलव्यवस्थापनाची धोरणं. त्यांच्या पर्यावरण नीतीचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग होता जंगलांचं संरक्षण. महाराजांनी हे तेव्हाच ओळखलं होतं की जंगलं ही फक्त झाडं नाहीयेत, तर ती राज्याची आणि लोकांच्या आरोग्याची एक मोठी संपत्ती आहे. आणि म्हणूनच त्यांनी जंगलतोड थांबवण्यासाठी खूप कडक नियम बनवले होते. महाराजांचा दृष्टिकोन किती स्पष्ट आणि आधुनिक होता हे त्यांच्या एका आदेशातूनच दिसतं. त्यांनी आपल्या सैन्याला सक्त ताकीद दिली होती की रयतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये आणि मालकाच्या परवानगीशिवाय एकही झाड तोडायचं नाही. बघा, या एका वाक्यातूनच पर्यावरणाला त्यांनी दिलेलं महत्त्व किती मोठं होतं हे स्पष्ट होतं. फक्त जंगलं वाचवून ते थांबले नाहीत. महाराजांनी जलव्यवस्थापनावरही तितकाच भर दिला. दुष्काळासारख्या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी स्वतः लक्ष घालून अनेक धरणं आणि कालवे बांधले, जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या शेतीसाठी वर्षभर पुरेसं पाणी मिळत राहील. चला, आता त्यांच्या आर्थिक धोरणांबद्दल बोलूया. ही धोरणं सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या भल्यासाठी कशी आखली गेली होती ते पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. महाराजांच्या राज्यात शेतकरी हा स्वराज्याचा कणा होता, त्याचा आधार होता, आणि म्हणूनच त्यांची सगळी धोरणं ही शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या समृद्धीसाठी बनवली गेली होती. समजा दुष्काळ पडला किंवा इतर कोणतंही नैसर्गिक संकट आलं तर शेतकऱ्यांना करमाफी दिली जायची आणि लागेल ती मदतही केली जायची. बरं, फक्त शेतकरीच नाही तर व्यापार आणि उद्योगालाही तितकंच प्रोत्साहन दिलं गेलं. व्यापाऱ्यांचं लुटारूंपासून संरक्षण केलं गेलं, समुद्रातून होणाऱ्या व्यापाराला चालना दिली, मिठासारख्या स्थानिक उद्योगांचा विकास केला आणि बाजारात सगळे व्यवहार योग्य पद्धतीने व्हावेत यासाठी खास प्रयत्न केले गेले. या सगळ्यामुळे एक मजबूत आणि स्थिर अर्थव्यवस्था उभी राहिली. आता स्वराज्याच्या सामाजिक रचनेबद्दल बोलूया. कारण कोणतंही राज्य तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा तिथले लोक एकत्र आणि आनंदाने राहतात. महाराजांनी हे सर्वसमावेशक राज्य कसं निर्माण केलं होतं हे पाहणं खरंच महत्त्वाचं आहे. इथे एक गोष्ट नीट समजून घ्यायला हवी. स्वराज्याचं ध्येय होतं हिंदवी स्वराज्य. म्हणजे काय, तर लोकांचं स्वतःचं राज्य. पण राज्याचं जे धोरण होतं ते होतं सर्व धर्म आणि परंपरांचा आदर करण्याचं. ध्येय आणि धोरण यात कोणताही विरोधाभास नव्हता, उलट ते एकमेकांना पूरक होते. आणि हे धोरण फक्त बोलण्यापुरतं नव्हतं, ते कृतीत उतरवलं गेलं होतं. महाराज सर्व धर्मांच्या संतांचा आदर करायचे, मशीद आणि कुराण यांचा पूर्ण सन्मान राखला जायचा. लोकांना पदं देताना त्यांचा धर्म नाही तर त्यांची पात्रता, त्यांची गुणवत्ता पाहिली जायची. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
कोणत्याही समाजातील स्त्रियांचा आदर आणि त्यांचं संरक्षण याला सर्वोच्च प्राधान्य होतं. तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्या माहितीच्या आधारे आपण महाराजांच्या शासन प्रणालीच्या मुख्य तत्वांचा एक सारांश पाहूया. हे चित्र फक्त एका राजाचं नाही, तर त्या राज्याच्या स्थिरतेचं आणि यशस्वी शासनाचं प्रतीक आहे, जे महाराजांच्या लोककल्याणकारी धोरणामुळे शक्य झालं. त्यांनी एक असं राज्य निर्माण केलं ज्याच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस होता. थोडक्यात सांगायचं झालं तर शिवाजी महाराजांचं लोककल्याणकारी राज्य हे 4 मजबूत स्तंभांवर उभं होतं. पहिला, एक कार्यक्षम आणि गुणवत्तेवर चालणारं प्रशासन. दुसरं, दूरदृष्टी असलेलं पर्यावरण धोरण. तिसरं, शेतकरी केंद्रित आर्थिक व्यवस्था. आणि चौथा, एक सर्वसमावेशक सामाजिक रचना जिथे सगळे गुण्यागोविंदाने राहत होते. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, 17व्या शतकातली ही कल्याण, संवर्धन आणि सर्वसमावेशकतेची तत्त्व आजच्या काळातल्या नेत्यांना काही महत्त्वाचे धडे देऊ शकतात का, यावर नक्कीच विचार करायला हवा.